स्वर्गीय जनार्दन भगत साहेब यांचे सहकारी स्वर्गीय तुकाराम घरत यांच्या नावाने असलेल्या तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर या शाळेची 100% विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली आहे। इयत्ता 12वीच्या 75 पैकी 75 विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत। यामध्ये कुंडलिक नैला अकलाक प्रथम क्रमांक, सागवेकर फैसल फरियाद द्वितीय क्रमांक, तर म्हात्रे तनिष बैराम यांनी तृतीय क्रमांक पटकावला। जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर तसंच रयत शिक्षण संस्थेचे जनरल कौन्सिल सदस्य महेंद्र शेठ घरत यांनी यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं आहे। ठाकरे गटाचे नेते बबनदादा पाटील यांनी आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी चक्क खंडोबाला साकडं घातलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच उमेदवार विजयी व्हावेत, बहुमताचा आकडा पार व्हावा, जनतेनं कौल आपल्यालाच द्यावा यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी जेजुरी येथे आपल्या शिवसैनिकांसह जात खंडेरायाचे गोंधळ घालत साकडे घातलं। पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकवू दे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्व उमेदवार विजयी होऊ देत असं साकडं खंडेरायाला घातलं। MIDC कडून कमी दाबाने आणि ठराविक वेळेत मिळणारे पिण्याचं पाणी तसंच विजेचा खेळ खंडोबा जलजीवन मिशन ठेकेदाराकडून रखडलेल्या कामामुळे अलिबाग शहरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावरील खंडाळे ग्रामपंचायत हद्दीतील खंडाळे, ढोलपाडा, नेहुली गावासह रुळे, पवेळे, सागाव, मधलापाडा या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी 18 ते 20 दिवस वाट पाहावी लागत असल्याने खंडाळे गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली। या गावातील महिला संतप्त झाल्या असून या समस्येकडे स्थानिक आमदारांसह विविध पक्षांच्या नेत्यांचं दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त होत आहे। खालापूरमधील वावंढळ गावच्या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीपूर्वीच 3:13 वाजलेत, त्यामुळे जनसुविधा ही ग्रामस्थांची नसून ठेकेदारांची असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केलाय। वावंढळ येथे बौद्धवाडा अंतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रस्त्याचं काम अंदाजे रक्कम ₹8 लाख रुपयांचे असून त्यावर ₹80,000 तरी खर्च झाला आहे का असा प्रश्न पडलाय। रस्ता पूर्ण करण्याचा अवधी 6 महिन्यांचा होता, तर पुढील 6 महिने दोष निवारण कालावधी आहे। पण हा रस्ताच एका दिवसात पूर्ण झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे हा रस्ता झाला कधी आणि खराब झाला कधी असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। पेण-वडखळ ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे कोकणातून येणारे काही पर्यटक मुंबई-गोवा महामार्गावरूनच थेट जात असल्याने येथील हॉटेल व्यावसायिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महामार्ग गावाच्या बाहेरील बाजूस वळवण्यात आल्याने वडखळच्या बाजारपेठेची ओळख पुसत चालली आहे। तरीही मुंबईवरून कोकणात जाणारे प्रवासी वर्गाला वडखळ बाजारपेठ हवीशी वाटत आहे, त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।